महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची सुरुवात केली आणि यामुळे आपण महाराष्ट्रामध्ये जगतोय की शिवाजी महाराजांमुळे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलचं नाव आहे बड्या टॅटू आर्ट्स। तर मी आलेलो आहे सेंट मेरी स्कूलवरती। मला खास करून संतोष पाटील सरांनी बोलवलेलं आहे, ड्रॉइंग टीचर आहेत आणि मी पण एक कलाकार असल्यामुळे सरांनी मला इथं काहीतरी ड्रॉइंग वगैरे बद्दल प्रदर्शन आहे, तर त्यासाठी मला खास करून बोलवलेलं आहे आणि मी पण एक कलाकार यूट्यूबर आहे, त्यासाठी मला त्यांनी बोलवलेलं आहे। तर सुरुवातीला आपण मी तर शाळेमध्ये तर पोचलेलो आहे, आता जाऊ चला आतमध्ये, तिथे कशा प्रकारे त्यांनी ड्रॉइंग सुंदर सुंदर मुलांनी काढले आहेत त्या बघू चला। खतरनाक एकदम सॉलिड बघा, डिटेलिंग बघा, पूर्ण हा पेन्सिलनी स्केच केलेला आहे, चारकोल पेन्सिल निघालेला आहे ना, तुझ्याच मित्रांनी काढलेलं वाटतं। आपल्याला ध्रुवची पण बघायला भेटेल, त्यापर्यंत त्याच्या आधी त्याच्या मित्राची बघा, नाव काय त्याचं आहे? मित पाटील। कितवीला आहे तो? आता 9वीला आहे का? बघा 9वीला स्टुडंट आहे, त्यांनी ही काढलेली आहे स्केच बघा, खतरनाक एकदम लय भारी वाटतंय। पूर्ण चारकोल पेन्सिलने स्केच केलेलं आहे, बघू शकता एकदम डिटेलिंग त्यांनी वर्क केलेलं आहे। तर तुम्हाला कुठली आवडली ते पण मला सांगा कमेंट करून। तर चला आता ध्रुव तुझी दाखवशील नाही? किती काढलेल्यास? एक काढलीस का 2-3 काढल्यास? 4 काढलेल्यास? किती? 10 पेंटिंग काढलेल्या आहेत? बापरे। तर तुम्ही पेंटिंग बघू शकता, बापरे खतरनाक रे, तुम्ही बघू शकता। आर्टिस्ट बघा, ही आर्ट आहे आणि आर्टिस्ट खतरनाक मध्ये काढले पेंटिंग। फर्स्ट पेंटिंग असेल ना तुझी? टायगरची तरी फर्स्ट आहे ही कॅनव्हास, म्हणजे मोठी पेंटिंग सर्वात हो 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 मोठी पेंटिंग आहे पहिल्यांदाच त्यांनी काढलेली आहे, भारी काढलेली आहे ना, तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये।
दिवस येऊ आहे पेंटिंगचा का आजच आहे आजच. ठीक आहे. नक्कीच जर मला वाटते जर अजून दिवस असते तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं असतं की तुम्ही इथं येऊन बघा, पण आजचाच दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये फक्त शूट करू शकतो मी, म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. तर बघा खरोखर डिटेलिंग पण बघा. आपण आता ध्रुवला विचारूया त्याला ही पेंटिंग बनवण्यासाठी किती दिवस आणि किती तास लागले. तर ध्रुव, ही बनवण्यासाठी तुला किती महिने लागले? 1 महिन्यापासून करत होतो. आणि तास किती लागले तुला हे बनवायला? 84. म्हणजे एक कंटिन्यू केले का रोज रोज असे? रोज थोडा वेळ अभ्यास झाल्यावर. म्हणजे स्टडी झाल्यानंतर तू थोडा जसा वेळ भेटेल तसा तू याच्यावर काम करत होता. म्हणजे बघू शकतो त्यांनी 84 तास कंप्लीट केलेले आहेत आणि ही पेंटिंग त्याची खरोखरच खूप मेहनत केलेली आहे त्यांनी, तुम्ही समोर बघू शकता. धन्यवाद ध्रुव. तर इथं आमच्या भाच्या भेटलेल्या आहेत 2. मला वाटते जाम टॉपर आहेत. तुमच्या पेंटिंग आण का नाही? कारल्याव का नाही पेंटिंग? काही आण पेंटिंग बघायला मिळतील. हो, ही तुझी पेंटिंग. या दोघांची बोलते पेंटिंग करली.
दादा भेटले, दादाने विचारा दादा कशा वाटले तुम्हाला सर्व पेंटिंग्स? सर्व पेंटिंग्स खूप छान आहेत, एस्पेशली ध्रुवच्या पेंटिंग्स. म्हणजे मी जेवढ्या ध्रुवच्या पेंटिंग्स पाहिल्या त्या मला इतक्या आवडल्या की त्याला म्हणजे आता असं वाटतं की त्याला खूप खूप शुभेच्छा द्यायच्या त्याच्या चांगल्या त्याच्या वाटचालीसाठी त्याला खूप आणि तो नो डाऊट तो या फील्डमध्ये नेक्स्ट लेवल आहे. सो ऑल द बेस्ट. दादांना काय काय रे तुम्ही फक्त नाही बघ लांबून एक नंबर वाटते ती. जे काही स्केच काढलं आहे ते छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याने खूप छान पद्धतीने काढल्या आहेत. सो मला खूप आवडलं आहे ती पेंटिंग आणि नक्कीच सगळ्यांना आवडलीच असेल. भरपूर पब्लिक इथे आहे, बघत आहे आणि सगळ्यांना छान वाटलं आहे सगळ्या पेंटिंग्स बघायला. सो मस्त छान गेला आजचा दिवस आहे पेंटिंग बघून. धन्यवाद. थँक्यू. बनवण्यासाठी किती महिने गेले तुला? 4-5 दिवसात झाली. 4-5 दिवसात? मी शॉक झालोय खरंच. आणि तरी किती तास गेले? 4 म्हणजे संध्याकाळी आणि दुपारी रोज करायला बसायचो मी. 4 कंटिन्यू 5-6 तास बसायचो. म्हणजे असं 5-6 म्हणजे 24-25 तासामध्ये कंप्लीट केलेलं आहे. खरंच खूप भारी केलेलं आहे बघा. हे 24 ते 25 तासामध्ये त्यांनी केलेले आहे. खरंच खूप भारी वाटते. संजय म्हात्रे. संजय म्हात्रे. आपल्याला महाराजांबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. काय सांगणार आपल्या महाराजांबद्दल? शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची सुरुवात केली आणि यामुळे आपण महाराष्ट्रामध्ये जगतोय की शिवाजी महाराजांमुळे आज आपण उभी होतो या मातीवर शिवाजी महाराजांमुळे. नंतर जर हा असा प्रचंड महाराज जर आपल्या इथं हा महाराष्ट्रात जर जन्म आला नसता तर आपण जर इथं सुखाने राहिलो नसतो. धन्यवाद. खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्हाला आता इथं बघण्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओमध्ये पण बघायला भेटणार आहे टीव्ही वरती. तुम्ही बघा 3D मध्ये मस्त असे स्केच काढलेले आहेत.
ज्वेलरी हे केलेलं आहे. अपने बनाया, मस्त बनाया एकदम. नाम क्या है आपका? कितने शैलू पे? 8 शैलू पे. मस्त बनाया एकदम. हाँ चांगल्या प्रकारे सर्व फूड सारखे बनवलेले आहेत. कोणी केलंय? तुम्ही केलंय. नाव काय तुमचं? संजू संतोष मात्रे. कितीला आहे तू? 6 मध्ये. मस्त केलेलं आहे. तर इथं आपले बघूया दादांना. दादा नाव काय आपलं? पेंटिंग कसं वाटलं तुम्हाला? भरपूर छान आणि भरपूर मुलांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि खरंच बघून खूप सुंदर वाटतंय आणि असे एक्झिबिशन उरणमध्ये व्हायला हवेत असं मला वाटतंय. मनापासून स्टुडंटनीच काढलेले आहेत. नक्कीच नक्कीच एवढे भारी भारी काढलेले आहेत. नक्कीच आणि एक चांगली संकल्पना आहे आणि खरोखरच या अशा उरणमध्ये राबवायला हव्यात आणि खरंच तर याचा सर्वस्व म्हणजे संतोष पाटील सरांना खरंच मी थँक्स बोलेन की ते आपल्यासाठी एवढं सर्व करतात म्हणून. धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल. तर चला आता पेंटिंग्स बघून झाल्या आहेत. आता आतमध्ये रांगोळ्या काढलेल्या आहेत ज्या हॉलमध्ये. आता रांगोळ्या बघू चला कशा प्रकारे काढलेल्या आहेत त्या. तुम्ही बघू शकता जे स्टुडंट आहेत त्यांचे पॅरेंट्स भरपूर प्रमाणात इथं पेंटिंग बघण्यासाठी पण आलेले आहेत.
तर चला आपल्याला इथं सर भेटलेले आहेत सेंट मेरी मधले ड्रॉइंग टीचर. तर त्यांनीच हे ऑर्गनाईज सर्व केलेलं आहे. सर आपल्याला थोडक्यात माहिती देतील मुलांनी जी पेंटिंग्स काढली त्याबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती देतील. सर सुरुवातीला आपलं नाव काय? नमस्कार, मी संतोष पाटील सेंट मेरी इथे आर्ट टीचर म्हणून कार्यरत आहे. गेली 25 वर्ष मी इथे ड्रॉइंग टीचर म्हणून इथे आहे. आणि हे आमचं कलर ऑफ सोल हे 3रं वर्ष, ज्यामध्ये मुलांच्या सुंदर कलाकृतींचं प्रदर्शन इथे तुम्हाला बघावयास मिळेल. याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. लँडस्केप आहे, पोर्ट्रेट, सिनरी, ॲबस्ट्रॅक्ट, मुलांनी केलेलं काम आहे, जेणेकरून मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल आणि भविष्यात ते काही करिअर करू शकतील. त्याच्या निमित्त आज हे पेंटिंगचं एक्झिबिशन आयोजित करण्यात आलेलं आहे. किती दिवस आहे? हे ॲक्च्युली एकच दिवस ठेवलं आहे आम्ही, कारण पुढे सॅटर्डे संडे सुट्टी येते, नाहीतर मग 2-3 दिवस ओपन असतं. ते फक्त ते हे पॅरेंट्ससाठीच आम्ही हे करतो की मुलं काय करतात, कसं त्यांचं काम आहे. आणि ज्या पेंटिंग्स केलेल्या आहेत मुलांनी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी तुम्ही काय सांगणार? त्याच्यासाठी त्यांनी आपलं 12वी नंतर करिअर निवडू शकता, जसं अप्लाइड आर्ट, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याच्यामध्ये ते करिअर करू शकतात. आणि एक हॉबी म्हणून पण एक सुंदर करू शकतात. ते ड्रॉइंगमुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. त्याच्यानंतर तुम्ही एक वेगळं आपलं अस्तित्व निर्माण करू शकता. धन्यवाद सर, चांगल्या प्रकारे माहिती दिल्याबद्दल. थँक्यू.